1942च्या आंदोलनात बापूंचा सहभाग किती मोठा होता? भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तो कालखंड होता. अतिशय नेटानं हा स्वातंत्र्य लढा सर्व देशभर त्या ठिकाणी उठाव झालेला होता. या लढ्यामध्ये बापूंची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. या अर्थानं की बापू नुकतेच आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण करून आलेले होते. कासेगावला साने गुरुजींच्या उपस्थितीमध्ये एक शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 1945चा तो कालखंड होता. आणि मग त्यावेळेला एक तरुण असणारे राजाराम बापू साने गुरुजींच्या नजरेत बसले. कारण त्या शिबिरामध्ये ते शिबिर यशस्वी होण्यासाठी लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी घेतलेले कष्ट आणि ते यशस्वी झालेले शिबिर हे पाहून आपल्या मनोगतातून साने गुरुजींनी बापूंच्याबद्दल असे त्यावेळेला उद्गार काढलेले होते की राजाराम पाटील नावाचा हा तरुण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही.